मित्रांनो, खरीप पीक विमा 2024 बद्दल माहिती घ्यायची झाली तर आपण ज्या जिल्ह्याविषयी 1 ते 2 मिनिटात अपडेट घेणार आहोत तो जिल्हा म्हणजे लातूर जिल्हा. लातूर जिल्ह्यातील बरेच शेतकरी अद्यापही पीक विम्यापासून वंचित आहेत. काही शेतकऱ्यांचे जे स्टेटस वगैरे आहेत ते अप्रूव्ह असून सुद्धा त्यांचे लोकलाइज मध्ये कन्वर्ट झालेले नाही, रकमा दाखवल्या नाही. काही शेतकऱ्यांना पीक विम्यापासून वंचित ठेवण्यात आले, त्यांचे पीक विम्याचे जे क्लेम आहेत ते रिजेक्ट करण्यात आले. असे बरेच कारण देऊन जवळपास लातूर जिल्ह्यातील बऱ्याच शेतकऱ्यांना यापासून वंचित ठेवण्यात आलेले आहे. परंतु मित्रांनो, शासनातर्फे जे कॅम्प ठेवण्यात येत आहे, जे पीक विम्यापासून शेतकरी वंचित आहे त्यांच्यासाठी जे कॅम्प ठेवण्यात आलेले होते त्याच्यामध्ये 15 तारीख ही शेवटची होती. जे तुमचे डॉक्युमेंट जे तलाठ्याकडे किंवा काही ठिकाणी कृषी विभागाकडे द्यावे लागत आहेत, कृषी अधिकाऱ्याकडे किंवा कृषी सहाय्यक म्हणतो आपण, तर त्यांच्याकडे जे आपले आधार कार्ड, बँकेचं पासबुक वगैरे हे जे डॉक्युमेंट द्यावे लागत आहेत ते डॉक्युमेंट काही ठिकाणी तलाठ्याकडे, काही ठिकाणी कृषी सहाय्यकाकडे. तर मित्रांनो, त्याची तारीख होती 15 तारीख लास्ट होती. तर मित्रांनो, ही तारीख वाढलेली आहे आणि 25 तारखेपर्यंत आता तुम्ही हे तुमचे डॉक्युमेंट हे तिथे देऊ शकता आणि तुमचा जे पीक विम्यापासून तुम्ही जे वंचित राहिलेले आहात त्याचा लाभ घेऊ शकता. ही होती छोटीशी माहिती. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा.